2 जुलै 2023 रविवारचा दिवस होता। सगळ्यांच्याच दुपारच्या जेवणाची वेळ आणि तितक्यात बातमी धडकली की अजित पवार फुटले। अजित पवार यांचं राष्ट्रवादीत बंड, शिंदे सरकारमध्ये सामील होणार अजित पवार। या बातम्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। मात्र याही पेक्षा मोठी खळबळ उडाली ती अजितदादांसोबत असलेल्या काही चेहऱ्यांमुळे। अजितदादांसोबत किती आमदार आहेत याचा अंदाज येतच नव्हता, मात्र सोबत असलेली नावही मोठी होती। धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अमोल कोल्हे हे चेहरे सातत्याने टीव्हीवरती दिसत होते। मात्र पवारांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे। हा धक्का शरद पवारांना कदाचित अजित पवार यांच्यापेक्षा मोठा होता, कारण शरद पवारांना अजितदादांची नाराजी किंवा दादांनी केलेलं बंड याची पूर्वकल्पनाच होती। मात्र अजित पवारांपेक्षाही या दोन नेत्यांच्या जाण्याने शरद पवारांना आश्चर्य आणि दुःख अशा दोन्ही गोष्टींची लख्ख जाणीव एकाच वेळी झाली। आणि याचं कारणही तसंच आहे। खुद्द राज ठाकरे यांनीही म्हटलंय की पटेल आणि वळसे पाटील हे दोघेही पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत। कुणालाच पटेल आणि वळसे पाटील हे अजितदादांसोबत गेलेत ही गोष्ट मान्य नव्हती। पण ही भावना नेमकी कशी तयार झाली आणि राष्ट्रवादी मधील आणि राष्ट्रवादी बाहेरील प्रत्येकाला असं का वाटतं, तर त्यामागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचं नातं हे एखाद्या बाप लेकासारखं मानलं जायचं। वळसे पाटील यांचे वडील आणि आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील आणि शरद पवार यांची घट्ट मैत्री होती। त्यांच्यामुळेच पवार आणि वळसे पाटील यांची भेट झाली। शिक्षण पूर्ण झालेल्या दिलीप वळसे पाटलांना पवारांनी राज्य सहकारी बँकेत नोकरीला सुद्धा लावलं होतं, पण ते तिथे काही टिकले नाहीत। पुढे पुलोत सरकार गेल्यानंतर शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यावेळी दिलीप वळसे पाटील हे पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करू लागले आणि इथूनच वळसे पाटलांच्या पवारांच्या सावलीत राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। तब्बल 8 वर्षांनी स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर 1990 साली शरद पवारांनी वळसे पाटलांसमोर राजकारण की मंत्रालय असे 2 पर्याय ठेवले। त्यावेळेस वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत वळसे पाटलांनी राजकारणाचा पर्याय निवडला। 1990 साली पाटील हे आमदार झाले आणि त्यानंतर ते सातत्याने निवडून येत आहेत। वळसे पाटील यांनी कधी मंत्री तर कधी विधानसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले। महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद कुणाला द्यायचं हा पेच समोर आल्यानंतर वळसे पाटील यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आलं। कधी काळी शरद पवारांनी त्यांच्या हाताला धरून राजकारणात आणलेला तरुण हा राज्याचा गृहमंत्री झाला होता। त्यामुळे पवार आणि वळसे पाटील यांचे संबंध हे फक्त घनिष्ठच नव्हते तर ते भावनिक आणि जिव्हाळ्याचेही होते। यातूनच अजित पवारांची मागील काही दिवसांपासूनची नाराजी दूर करण्याचं काम पवारांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावर सोपवलं होतं। वळसे पाटील बोलले म्हणजे हे पवारांचंच मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती। शरद पवारांसोबतच पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सुद्धा वळसे पाटलांना मानसपुत्र मानलं होतं। मात्र आपणच बोट धरून राजकारणात आणलेला मुलगा आपल्याच विरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवारांनी कधी केली नसावी। आता प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा काहीशी अशीच स्टोरी आहे। प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। गोंदिया भंडारा हा त्यांचा जुना मतदारसंघ। काँग्रेसचा मोठा नेता म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती। 1970च्या काळात काँग्रेसच्या राजकारणात महाराष्ट्रात एक चेहरा गाजत होता आणि तो म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा। तर दुसरीकडे विदर्भातून येणाऱ्या मनोहरभाई पटेल यांची सुद्धा हवा होती आणि तिसरीकडे एक तरुण राज्याच्या राजकारणाच्या मैदानात तयार होत होता तो म्हणजे शरद पवार। आणि हे सगळं राजकारण आपल्या डोळ्यांनी पाहत होते ते होते 10 ते 12 वर्षांचे प्रफुल्ल पटेल। पटेल हे 13 वर्षांचेच असताना मनोहरभाईंचं निधन झालं। 1980च्या काळात यशवंतराव चव्हाण यांचं राजकारण हे विस्मृतीत जाऊ लागलं आणि शरद पवारांच्या उगवत्या राजकारणाला सुरुवात होऊ लागली। याच काळात शरद पवारांच्या आजूबाजूला 2 युवा नेत्यांचा वावर कायम असायचा। त्यापैकी एक म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी। मात्र पुढे कलमाडी आणि पवार यांच्यात अंतर वाढलं तर दुसरीकडे पटेल हे त्यांच्या अधिकच जवळ येऊ लागले।
आणि याच काळात गोंदिया नगरपालिकेचा तरुण नगराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचंही राजकारण सुरू झालं आणि 1991ला भंडारा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदा खासदार झाले। त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली। राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2000 साली पटेल यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली। मात्र 2014ला मोदी लाटेत प्रफुल्ल पटेल यांना नाना पटोलेंकडून पराभव स्वीकारावा लागला। शरद पवारांच्या सहवासात राहून पटेल यांनी राजकारणातले अनेक डावपेच शिकले। एवढंच काय तर जेव्हा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांची निवड न करता प्रफुल्ल पटेलांची निवड केली आणि असंही म्हणतात की पवारांची सगळी अर्थव्यवस्था ही प्रफुल्ल पटेल सांभाळायचे। एकंदरीत या सगळ्या गोष्टी बघता दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांची सावलीत समजले जायचे। त्यामुळे या दोघांच्याही जाण्याने पवारांना आश्चर्याचा धक्का बसलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये। पटेल आणि वळसे पाटील यांनी घेतलेली भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका।